निखिल, तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नीट 2023मध्ये तुला 613 मार्क मिळालेले आहे. तर तुला निकाल लागल्याच्या नंतर कसं वाटलं? खूप आनंद झाला सर. आई वडील कसे होते तुझे? खूप खूप आनंदी होते. बरं, या निकालाचं श्रेय तू कोणाला देशील? म्हणजे सर्वात आधी तर तुम्हाला देईल, कारण तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझं सगळं झालं. मी तर रिपीट करणार नव्हतो, पण तुमचं मार्गदर्शन भेटल्यामुळं मी रिपीट केल्यानंतर आईवडिलांनी बी खूप सपोर्ट केला. तर तुझं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं? शेड्यूल म्हणजे दररोजचं तर निदान 10 तास तरी अभ्यास करायचा. तू शेवटच्या काळामध्ये मला आठवत आहे 1 महिना भरपूर डिप्रेशनमध्ये होता. हो सर. तुझा स्कोर 440पर्यंत गेला होता खाली. हो तर ज्या मोटिवेशनचा तुला कसा फायदा झाला? सर, तुम्ही कॉल केल्यानं ते पेपर तुम्ही म्हणले ना, थोडं पेपर थांबून घरीच सेल्फ स्टडी कर म्हणले ना, मग त्याचं रिवाईज केलं 2दा-3दा. तुम्ही म्हणल्यानं मला जरासा कॉन्फिडन्स आला. मग मी करत राहिलो आणि 2दा-3दा लास्टला रिवाईज केलं मी. त्याच्यामुळे जर अजून कॉन्फिडन्स वाढला माझा. म्हणजे ज्या वेळेला तुला डिप्रेशन झालं होतं, माझ्याबरोबर चर्चा झाल्यावर मी असं तुला सांगितलं की तू थोडंसं टेस्ट द्यायचं थांबव आणि घरी रिडिंग करून नंतर टेस्ट दे. हो, त्याचा भरपूर फायदा झाला. खूप फायदा. आणि तू माझ्या सडनली जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये होता. हो सर. तर वर्गामधील परीक्षेचा कसा फायदा झाला? वर्गात म्हणजे सर आपले जे क्वेश्चन रिपीट मस्त झाले, ते म्हणजे ते पेपरमध्ये जशाच तसे क्वेश्चन काय. येस. तर आता तुझं फ्युचर प्लॅन काय आहे? सर MBBS करून MD. MD करायचं आणि समाजाची सेवा करायची. समाजाची सेवा. तर शेवटच्या महिन्यामध्ये मुलांनी कसा अभ्यास करावा असं तुला वाटतं? म्हणजे जास्तीत जास्त आपले पहिल्यापासूनच आपण म्हणजे जे मेन पॉईंट आहेत ते बाजूला काढून ठेवावे, आणि मग लास्टला जे महिने आहेत ते मग NCERTचं लाईन टू लाईन एकदा रिडिंग व्हायला पाहिजे. आणि जे आपण जे पॉईंट काढलेत ते पेपरला जायच्या आधी 2दा-3दा तरी वाचून जावे. ही जी मुलं नीटची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? म्हणजे NCERT सोडू नका, कारण की NCERTवरच खूप आहे. यावेळेस केमिस्ट्रीचे इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन बी जवळपास NCERTवरच बेस आले तर, आणि आपलं बायोलॉजी तर NCERT बेसच राहते. माझं प्रेफरन्स आहे की NCERT करावं आणि नंतर एक MTG रेफर करावं. तर तू घरी किती तास अभ्यास करत होता? मी दररोजचे 10 तास. 10 तास अभ्यास करायचा. तू भरपूर चांगला अभ्यास केला. त्या अभ्यासाबद्दलच तुला हे सक्सेस भेटलेला आहे. तर तुला पुढील आयुष्यासाठी